नमस्ते, मी प्रतिभा आणि मी पुण्यामध्ये राहते. तर मित्रांनो, संसार म्हणजे काय हे खरं संसारात पडल्यावरच कळतं. तर आमच्या घरातल्या गहू ज्वारीमध्ये मस्किडे झाले होते. आम्ही मस्किडे म्हणतो, पण यांच्याकडे नुशा की लुशा असं काहीतरी म्हणतात. तर ते झालं होतं. तर माझे कारभारी म्हणाले, की "चला आपण ते क्लीन करूयात." त्यांना फार काळजी. ते मला असंही सांगत होते, म्हणत होते, की "माझी आई शेतामध्ये काम करते, हे एक-एक दाणा वेचते आणि तो आपण वाया नाही घालवायचा." सो आम्ही सगळं क्लीन करत होतो, सगळं दळण दळत होतो आणि दळण दळता-दळता असं अवस्था झाली होती, की आम्ही गिरणीमध्ये कामाला आहोत. सगळं ते पांढरं-पांढरं पिठाचं अंगावर सांडलेलं, सगळं चेहऱ्यावर सांडलेलं आणि असं वाटत होतं, की हे दळण दळता-दळताच आम्ही म्हातारे झालो आहोत की काय. आणि असं जरा मज्जा-हज्जा करत आम्ही काम करत होतो. त्यांचा खूप मला हातभार असतो कामामध्ये. त्याच्यानंतर मला म्हणाले, की "तू काम आवर, मग तुला एक सरप्राईज देतो." सरप्राईज देतो म्हणून म्हणाले म्हणून मी जरा आवरून पटापटा घर घर आवरून कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि मस्तपैकी तयार झाले, की बाहेर काय कारभाऱ्यांनी सरप्राईज ठेवलं बघण्यासाठी. निघाले. मीच गाडी चालवली कारण त्यांच्या बोटाला लागलेलं आहे. सो अशी गाडी चालवून मी आले. सरप्राईज काय होतं तर त्यांनी मला त्यांच्या हॉस्टेलवर आणलेलं. त्यांची पी-जी जे ते लग्नाच्या आधी राहत होते. ही सगळी आमची गँग आहे. तर ही मुलं त्यांचे बेस्ट फ्रेंड आहेत सगळे. सो त्यांनी पी-जीवर आणलं आणि मला असा मेसचा डबा खाऊ घातला. हे होतं सरप्राईज.